मी जन्म तर पुरुष म्हणून घेतला, परंतु मी पुरुषाच्या देहामध्ये असून सुद्धा मला स्त्री भावना आहेत. मी जन्म स्त्रीचा घेतला, परंतु तरीही मला पुरुषी वागणं आवडतं किंवा पुरुषी पेहराव आवडतो. मी पुरुष आहे, पण मला पुरुष म्हणून जगायचं नाहीये, म्हणून मी ट्रान्सफॉर्मेशन करून स्त्री वेशात आले. मी स्त्री म्हणून जन्माला आले, परंतु मला स्त्री म्हणून जगायचं नाहीये, म्हणून मी सर्जरी करून मी पुरुषी वेशात आले. आणि त्यातल्या त्यात काही जण आहे, की मला नेमकं कळत नाहीये, की मला पुरुष आवडतो की स्त्री आवडतो. कारण कधी-कधी माझं अट्रॅक्शन पुरुषांकडे आहे, कधी-कधी माझं स्त्रीकडे आहे. तर तिथे ते क्युरियस पर्सनॅलिटी येते. बरोबर. ह्या सगळ्या पर्सनॅलिटी येतात. तर प्रत्येकाचं स्टडीवर डिपेंड आहे. आणि हे सगळं संख्या वाढली किंवा एक्स्ट्रीम लेवल वाढलं हे म्हणण्यापेक्षा, जर एखादी व्यक्ती माझं ऐकून घेत नाही, तर मी डोकं फोडून त्या व्यक्तीला माझा जो काही मनापासून असलेला जेवढा आहे ना, जेवढा तळतळ करणारा माझा आत्मा आहे, तो मी एखाद्या समोर आपटून त्याला ऐकवणार, की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. आणि ते समजायला लोकांना कमी वेळ लागेल. कारण लोकं जेव्हा मी शांततेमध्ये कुठली गोष्ट करेन ना, तर लोकं त्या गोष्टीकडे लक्ष नाही देणार. बरोबर. पण जेव्हा मी ती गोष्ट खूप मोठ्या लेव्हलवर हे करेल ना, त्यावेळेस लोकं बघणार. कारण लोकांना ना, शांततेत चाललेली लोकं बघण्यापेक्षा वादविवाद करत जाणाऱ्या माणसांकडे बघायला जास्त आवडतं. म्हणून तामझाम करून LGBTQAI+ कम्युनिटीची लोक दाखवत आहे, की येस वी आर ऑल्सो ह्युमन बीइंग्स. बरोबर. तुम्ही आम्हालाही समजून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.